परकीय चलन वाचवण्यासाठी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेला केलंय। तर ते हैदराबादमध्ये बोलत होते। देशात आधुनिक पायाभूत सुविधा तयार होते, तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र काम करत आहे असं देखील मोदी यावेळेस म्हणाले। इराण अमेरिका युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे इंधनाचे दर अनेक देशांमध्ये वाढले। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना इंधनाचा संयमाने वापर करण्याचं आवाहन केलं। इंधनाची बचत करण्यासाठी सर्वांनी मेट्रोने प्रवास करण्याकडे भर द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। त्याचबरोबर कोरोना काळातील वर्क फ्रॉम होमची देखील मोदींनी आठवण करून दिली आहे। आपण परदेशातून मोठ्या प्रमाणात रासायनिक खत आयात करतो, त्यामुळे आपण रासायनिक खतांचा वापर निम्म्यानं कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले। विशाल पाटील खासदार व्हावेत अशी जयंत पाटलांची इच्छा होती का, हे त्यांनी सांगावं असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी निशाणा साधलाय। विशाल पाटील 2029 मध्ये सुद्धा खासदार होणार असं विधान जयंत पाटलांनी केलं होतं, त्यावरून पडळकरांनी हा टोला हाणलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या रोहा दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रोहा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणाचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटल्याचं पाहायला मिळतंय। संबंधित घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारेंच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त केलाय। ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असून अशा प्रवृत्तींना जनता धडा शिकवेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। शाईफेक हल्ल्याला सामोरं गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी शरद पवारांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसह पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून लवांडेंना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी शरद पवार मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत। बोंधुआशा करार प्रकरणी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशी मागणी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी केली आहे। बोंधू करार प्रकरणी सध्या रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तापोळा आहिर हा ब्रिज आता पूर्णत्वाकडे आलाय। 175 कोटी खर्च करून दुर्गम भागात बांधलेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या पुलाचं 90% काम पूर्ण झालंय। या पुलामुळे सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाऊन पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे। बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार बच्चू कडू यांनी 19 मे रोजी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान आमदाराने किंवा महायुतीच्या नेत्यांनी महायुतीबद्दल काही बोलायचं असेल तर पक्षनेत्यांशी बोलूनच बोलावं अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली आहे। मीरा भाईंदरच्या काशीमीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवर थेट निशाणा साधलाय। पुतळ्याला तडा गेला आहे, त्यामुळे सर्वांच्या सहमतीने ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे। दुरुस्ती करून त्याच जागेवर महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल अशी हमी मेहतांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव ईशान्य मुंबईतील मुलुंडमध्ये साजरा करण्यात आला। या महोत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सूरज चव्हाण आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ तारका अलका कुबल यांनी हजेरी लावली होती।
राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून राजकारण तापलंय। बॉक्साईट उत्खननाला राजापूर वासियांनी तीव्र विरोध केलाय। विनाशकारी बॉक्साईट खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। दरम्यान 20 मे आणि 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नाल्यातील कचरा योग्यरित्या न काढल्याने तो लोकमान्य नगर परिसरात जमा झाला असून नाल्यातील पाणी थेट घरांमध्ये शिरलंय। त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नांदेड हैदराबाद आणि नांदेड बीदर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। नायगाव तालुक्यातील नसरी चौकात वाहतूक ठप्प झाल्याने 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। लग्नसराई आणि रविवारच्या सुट्टीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, तर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली। नसरापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बालगंधर्व चौकातून हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं रिजन्सी कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवलाय। या कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक 2 मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे व्यावसायिक गाळ्यांचे भाग टेरेसवर मागच्या दिशेला वाढवण्यात आले होते। मनपाला तक्रार आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले। अखंड महाराष्ट्र कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती। त्यामुळे खंडरायांचं मंदिर अधिक खुलून दिसत होतं। अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एका भोंदूचा पर्दाफाश झालाय। श्रीरामपूर तालुक्यात एका भोंदू मांत्रिकाचा संतापजनक कारनामा समोर आलाय। टाकळीभान इथे दावल मलिक बाबा यांच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। भूतबाधा झाल्याचं सांगून मागील 3 वर्षात या नराधमाने पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळलेत। तर मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार संबंधित महिलेने दिली आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। माणगाव इंदापूर शहरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। मागील आठवडाभरापासून ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। धुळे जिल्ह्यात महिला, वृद्ध, लहान मुलांच्या सुरक्षेबरोबरच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी 12 कलमी कार्यक्रम राबवण्यात आला आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं पहिलं कर्तव्य असून ती भंग करणाऱ्या व्यक्ती किंवा गटाची गय केली जाणार नसल्याचंही विशाल आनंद यांनी ठणकावून सांगितलंय। लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय। खासगी वाहन, काळी पिवळी टॅक्सी मधून नियमबाह्य पद्धतीनं प्रवाशांची वाहतूक सुरू आहे। वाहतूक नियमांचं उघडपणे उल्लंघन होत असतानाही संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। खतांच्या किमतीत 10% अधिक दरवाढ झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय। कच्च्या मालाच्या टंचाईमुळे आणि जागतिक परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत खतांच्या दरांवर झाला असून आगामी खरीप हंगामाचा उत्पादन खर्च वाढणार आहे। वाढत्या खर्चामुळे शेती करणं अवघड झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे सरकारने खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवावे आणि सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात तब्बल 5 एकर क्षेत्रात कापून ठेवलेले मका पीक जळून खाक झाले। शेतकरी प्रवीण पाटील यांचे तब्बल 5 लाख रुपयांचं नुकसान झालं असून मका पिकाबरोबरच जनावरांचा चारा जळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। दरम्यान आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे।
जुन्नरमधून दुचाकी चोरणाऱ्या 2 तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। मार्च आणि एप्रिल महिन्यात जुन्नरमधून शाईन आणि बुलेट अशा 2 दुचाकी चोरीला गेल्या होत्या। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी ओतूरमधून दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या। त्यांची 1,10,000 किंमत आहे।